मी अरुण घोडके. शिवचिंतन. छत्रपती शिवराय हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर न्याय, करुणा आणि विवेक यांचे मूर्तिमंत रूप होते. तलवारीच्या पात्या इतकीच न्यायबुद्धी त्यांची अधिक तीव्र होती. त्यांचे राज्य हे न्यायावरती उभारलेले लोककल्याणकारी राज्य होते. शिवरायांच्या प्रशासनाचा मूळ आत्मा म्हणजे न्याय होता. जात, धर्म, भाषा व पद यांचा कोणताही भेद न करता प्रत्येकाला समान न्याय देणे हाच खरा स्वराज्य धर्म ते स्वतः मानित होते. अपराधी कोणी असो, त्याला कडक शासन केले जात होते. स्त्रियांच्या सन्मानाबाबत ते अत्यंत कठोर आणि संवेदनशील होते. परस्त्रीला माता भगिनीप्रमाणे सन्मान देणारे इतिहासातील दुर्मिळ राजे होते. न्यायदानासाठी शिवरायांनी सक्षम व शिस्तबद्ध न्याय यंत्रणा उभी केली. शिवरायांचा न्याय भीती निर्माण करणारा नव्हता, तर तो होता विश्वास देणारा. म्हणूनच स्वराज्य हे तलवारीच्या नव्हे, तर न्यायावरती उभे होते. थोडक्यात, रणात शिव, न्यायात संत, धर्म त्यांचा समतेचा मंत्र. अपराधाला दंड, पण द्वेष नव्हता. स्वराज्यात न्याय होता, सूड कधीच नव्हता. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.